आणि आता एक महत्त्वाची बातमी आमच्या विशेष रिपोर्टबद्दलची। मराठवाड्यातल्या पाण्याची स्थिती। दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी म्हणजे गोदावरी महाराष्ट्रातली सगळ्यात प्रमुख अशी नदी आणि मराठवाड्यातनं साधारणपणे 75 किलोमीटरपर्यंत तिचं पात्र जातं। पण मंडळी, या 75 किलोमीटरच्या पात्राची आजची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि जे वास्तव समोर आलंय ना ते भीषण आहे। या नदीकडे जाता जाता आणि या पात्राचा शोध घेता घेता अचानकपणे आमच्या प्रतिनिधीला इथे एका विहिरीचं काम सुरू असल्याचं दिसलं। पाहूया इथे काय काय सुरू आहे। मराठवाड्यातील पाणी टंचाईची परिस्थिती पाहत असताना आता मी आलो आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील नागझरी परिसरामध्ये। या ठिकाणी एका विहिरीचं काम सुरू असलेलं मला पाहायला मिळालं। आम्ही थांबलो त्यावेळी या विहिरीमध्ये ब्लास्टिंगचं काम सुरू होतं आणि सध्या भूजल पातळी किती खालवलेली आहे, कारण गोदावरीपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर ह्या विहिरीचं काम सध्या सुरू आहे। आपण थेट विहिरीत उतरणार आहोत आणि विहिरीमध्ये नेमकी काय स्थिती आहे, भूजलाची पातळी ही किती खालावली आहे, थेट आपण विहिरीमध्ये जाऊन पाहूया। चला। या विहिरीचं बांधकाम वरच्या बाजूला करण्यात आलेलं आहे। त्यानंतर काहीसा मुरुम या ठिकाणी लागलाय आणि साधारण 20 ते 25 फुटापासून पाषाण लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास एक अंदाजे गोदावरीच्या जवळ असलेली ही विहीर आपण पाहतोय। अंदाज असा आहे की 50 ते 55 फुटावर विहिरीला पाणी लागावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते। मात्र जवळपास 70 ते 72 फूट ही विहीर खोदण्यात आलेली आहे आणि अगदी तुरळक पाणी या ठिकाणी विहिरीला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता आपण विहिरीमध्ये उतरलेलो आहोत। साधारण 72 फुटापर्यंत ही विहीर खोदलेली आहे। नुकतंच ब्लास्टिंग करण्यात आलंय, त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माल झालेला आहे। मोठमोठी दगडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारण 2 टन माल या एका ब्लास्टिंगमध्ये निघालेला आहे। माझ्यासोबत फराळे आहेत जे विहीर खोदण्याचं काम या ठिकाणी करतायत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका, मला सांगा, किती दिवसापासून तुम्ही या विहिरीचं काम करताय? 1 महिना झालाय आम्ही काम करतोय इथं। बर। आणि साधारण मला सांगा, ज्यावेळेस विहीर खोदायला तुम्ही घेतली त्यावेळेस काय अंदाज होता तुमचा आणि शेतकऱ्याचा की किती फुटावर पाणी लागेल? हे तर 50 आता 40 फूट 42 फूट पहिले होते, तिथून खाली 50-55 फुटाला पाणी लागणं असं शक्यता होती। आणि आता साधारण किती खोल विहीर गेलेली आहे आणि अजून पाण्याची तुम्हाला अपेक्षा म्हणजे? आता आपण आहे 72-75 फुटापर्यंत आसपास बर हे जागेवर आपण आता जागेवर उभा आहे आणि पाणी अजूनही अपेक्षेप्रमाणे लागलेलं नाही। इथून गोदावरी अवघ्या 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे। 8-9 किलोमीटर आहे आणि तरी सुद्धा ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती आहे। साधारण आजपर्यंत तुम्ही अनेक शेकडो विहिरी खोदल्यात? आम्ही लय खोदल्यात। 40 ते 45 वय झालंय माझं। हो, दररोज हेच काम करतोय। बर। आणि मला सांगा, ज्या ठिकाणी तुम्ही इतर विहिरी म्हणजे पावसाळ्यामध्ये विहिरीचं काम थांबलेलं असतं, पण ज्या वेळी इतर भागामध्ये तुम्ही विहीर खोदलेल्या आहेत, अंदाजे किती फुटावर पाणी लागलेलं तुम्ही पाहिलंय? पाणी लय झालं 50-55 फूट 45 फूट। बर। ह्या हिशोबात 3 मोटर टाकावं लागतात। बर बर बर। आणि इथं एक मोटर सगळं इथं सोडून पाणीच नाही तर सोडायचं काय? बरोबर आहे। तुम्ही किती वर्षापासून विहिरीचं काम करता आहात आणि असल्या भर उन्हामध्ये, म्हणजे सूर्य डोक्यावर पाहतोय, आग ओकतोय, प्रचंड ऊन आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लेकरा बाळांसह कुटुंबियांसह या विहिरीमध्ये खोदकाम करताय आणि या विहिरीतली इतकी प्रचंड मोठी दगडं पहारेनं किंवा टिकावाने ती बारीक करून तुम्ही बाहेर काढण्याचं काम करताय? हे आता 40-45 वय माझं। इतक्या 10 ते 15 वर्षापासून पूर्वीपासून मी हेच काम करतोय। बर। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, या बाजूला पूर्णपणे कोरडं जमीन, आपल्याला कोरडी विहीर पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला अगदी थोडे तुरळक झरे पाहायला मिळत आहेत। म्हणजे जणू काही धरणीमाईचे अश्रू आपल्याला असं म्हणायला गेलं तरी हरकत नाही की आज उन्हाळा आहे, भर उन्हाळ्यामध्ये 72 फूट विहीर खोदली जाते, मात्र तरी देखील विहिरीला अपेक्षित असा झरा या शेतकऱ्याला किंवा इथल्या कारागिरांना देखील मिळत नाहीये। त्यामुळे सध्याची बीडमध्ये गोदावरीपासनं अवघ्या 8 ते 9 किलोमीटर अंतरावरची ही परिस्थिती आहे। यानंतर आपण थेट गोदावरीला जाणार आहोत। गोदावरीच्या पात्रामध्ये नेमकी काय स्थिती आहे ती देखील आपल्याला पाहायची आहे।
कॅमेरामन गौरव सोबत मी सागर जोशी, NDTV मराठी, गेवराई.